मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आता मी चाललो आहे अळंबी शोधायला। आज टाईम भेटला त्यामुळे चाललो आहे। कालच आमची लावणी झाली। आता पप्पा गुरे चरवत आहेत त्यामुळे मला टाईम भेटला आहे, त्यामुळे म्हटलं फेरफटका मारून येऊया, बघू आली आहेत का ती। जातो आहे आता, 9 वाजले सकाळचे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय। निघालोय आता अळंबी शोधायला। एक मिनिट, इथे काहीतरी आहे, म्हणजे ही फोडशी वाटते, तशीच पानं दिसत आहेत। बहुतेक ही फोडशीच असावी। काढतोय, तरी पण एकदा कन्फर्म करेन कोणाकडून तरी। इकडे मित्रांनो आहे वाटतं, तशाच पाती दिसत आहेत, म्हणजे तशीच रोपं दिसत आहेत। काढतो आणि कोणाकडून तरी कन्फर्म करून घेतो की ही फोडशीच आहे का। 2-3 झाडं घेऊन जाईन, रोपं घेऊन जाईन ओळखीसाठी। इथे आहे खूप ठिकाणी। अळंबी असतील की माहीत नाही, पण फोडशीची भाजी तरी खायला होईल। काढतो आता। आहे इकडे कातळावर खूप ठिकाणी, सगळीकडे दिसते, कुठे नाही कुठे। काही ठिकाणी गुरांनी देखील खाल्लंय। फोडशीची भाजी काढताना कोवळ्या पाती काढतात, जून पाती काढत नाहीत, कारण की जून पातींची भाजी चरचरीत लागते, म्हणजे ती चांगली शिजत नाही, त्यामुळे कोवळ्या पाती काढतात। कोवळ्या पातींची भाजी चांगली होते। इकडे देखील आहे, पण इथे गुरांनी खाल्ली आहे। आता मित्रांनो अळंबी शोधूया। थोडीशी फोडशीची भाजी काढली, जेवढी भेटली तेवढी। इथे मित्रांनो येतात अळंबी, पण अजून आली नाहीत। मित्रांनो, अळंबी वाळवीच्या वारुळावरच येतात। जिथे वाळवी विशिष्ट प्रकारचा कोंडा तयार करते तेव्हा अळंबी येतात। सर्वच वारुळांवरती अळंबी नसतात। असं बोलतात की एकादशी अमावस्येच्या दिवशी अळंबी येतात, पण असं काही नाही मित्रांनो, कारण की मित्रांनो मी रोज फिरतोय। एकादशी देखील होऊन गेली, अजून अळंबी आली नाहीत। बघू आता पुढे येत आहेत का। एक दिवस जरी चुकला तरी जर अळंबी आली त्या दिवशी तर ती कुसून जातात, नंतर काही त्याचा फायदा होत नाही। एकदा अळंबी फुलून गेली की नंतर त्या ठिकाणी येत नाहीत पुन्हा। नाहीतर जर अळंबी काढली की 2-3 दिवस भेटतात अळंबी तिथे एकाच जाग्यावर। इथे देखील नाही आली आहेत अळंबी, इथे देखील येतात दरवर्षी, खूप सारी येतात। पण यंदा अजून आली नाहीत। यासाठी मित्रांनो रोज फिरावं लागतं। 4-5 ठिकाणी फिरलो मित्रांनो, पण काय भेटली नाहीत, म्हणजे आलीच नाहीत वरती।
आम्ही बघू आता पुढे भेटतायत का. चाललोय आता दुसऱ्या ठिकाणी. इथे वरती एक आहे, बघू आता. या मित्रांनो पांढऱ्या कांद्याच्या पाती आहेत, म्हणजे रानात पांढरा कांदा असतो त्याच्या पाती आहेत. हा बघा, अगदी या फुडशीच्या पातीसारख्याच दिसतात, फक्त आकाराने मोठे आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला रानभाज्यांची खरोखरच ओळख असेल तरच रानभाजी काढायला जा, अन्यथा दुसरं काहीतरी खाल्लं तर त्यापासून विषबाधा देखील होऊ शकते. चाललोय आता पुढे. अजून थोड्या दिवसांनी अजून हिरवगार दिसेल. इथे मित्रांनो कातळ आहे, त्यामुळे एवढं हिरवगार दिसत नाही. इथे समोर आहे एक वारुळ, तिथे असतात अळंबी. बघू आलेत का. थोडं पुढं आहे, हे गवत दिसतंय तिथे आहे. नाही आलेत अजून. इथे मोठी मोठी बिळं देखील आहेत. आणि मित्रांनो अळंबी काढताना सावधगिरी बाळगा, कारण की या वारुळांमध्ये नाग देखील असतो, त्यामुळे जरा जपूनच. या साईडला देखील येतात, पण अजून आली नाहीत. चाललोय आता पुढे. इथे मित्रांनो फुडशीची भाजी देखील आहे, ही पाहताय खूप सारी आहे. इथेच मित्रांनो मी 2 दिवसापूर्वी आलो होतो, तेव्हा पाहिली होती, त्यामुळे आलोय अळंबी शोधायला देखील आणि फुडशीची भाजी देखील काढायला. ही पाहताय थोडीफार काढली, अजून काढतो. ही मित्रांनो अशी फुलं असतात बहुतेक, मला पण कन्फर्म माहिती नाही, तरी पण ही फुडशीचीच भाजी असावी. या हिशोबाने मी काढून घेऊन जातोय आणि कोणाला तरी विचारेन, त्यासाठी 2-3 रोपं घेऊन जाणारच आहे विचारण्यासाठी. खूप वर्ष झाली मित्रांनो मी इकडून फिरतोय, पण ही फुडशीची भाजी आहे हे माहीत नव्हतं. मी एक व्हिडिओ बघितली होती, त्यामुळे माहीत पडलं की ही फुडशीची भाजी आहे. तरी पण अजून कन्फर्म माहिती नाही हीच आहे का ती. घेऊन जातो आहे, कन्फर्म करेन मगच खाणार आहे. इथे देखील एक समोर वारुळ आहे. जवळपास 5-6 वर्षापूर्वी इथे अळंबी यायची. आता गेली 5-6 वर्ष अळंबीच येत नाहीत इथे. तरी पण बघूया म्हटलं आलेत का. नाही आलेत. इथे देखील एक आहे. इथे गेल्या वर्षी आली होती, अजून इथे नाही आले. इकडे देखील आहे फुडशीची भाजी. आता मित्रांनो सर्वीकडेच दिसते, अगोदर माहीत नसल्यामुळे दिसत नव्हती. अगोदर वाटायचं, म्हणजे जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा वाटायचं की आमच्याकडे फुडशीची भाजी नाही आहे. पण आता जेव्हा समजलं तेव्हा सर्वीकडेच दिसते आता. जातो आता घरी, बस झाली तेवढी.
खूप ठिकाणी फिरलो पण काहीच भेटलं नाही, फक्त फोडशीची भाजी भेटली, थोडीशी काढले, आलेल्याचा काहीतरी फायदा झाला। बघू, अजून ती कन्फर्म नाही आहे की फोडशीची भाजीच आहे का ती, बघू आता एकाला जाऊन विचारायचं आहे तीच फोडशीची भाजी आहे का म्हणून, त्यानंतर मग समजणार आहे की ती फोडशीची भाजी आहे। कंटाळा आला खूप, पाय दुखायला लागले, चाललो आहे आता घरी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील जरूर दाबा, कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।